मी अनेक कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कमी जातो. त्याचं कारण अध्यक्षाला शेवटपर्यंत अत्यंत गंभीर चेहऱ्यानं बसावं लागतं, इच्छा नसताना सुद्धा. काही अध्यक्ष घरातूनच गंभीर होऊन येतात, कारण सभेचे नियम असतात. प्रमुख पाहुण्यानं कसं असावं, आपल्याला जर इतिहास घडवायचा असेल मग काय करायचं. फोन सुरू असतात, कुठपर्यंत आले. मग कार्तिकेला सांगायचं अजून थोडं बोल. ते आता येत आहेत. ते आता वक्तृत्व तिचं चांगलं आहे म्हणून तिनं वेळ मारून नेली, पण ज्याला बोलताच येत नाही त्याला जर असं सांगितलं आमदार साहेब येत आहेत तू बोलत राहा, तर त्यानं काय करायचं. आमदार साहेबांमुळं अनेक लोकांचं वक्तृत्व सुधारलं असं म्हणायला हरकत नाही. सूत्रसंचालकाचं वेगळंच. आता तुमचे खूप चांगले आहेत, पण कधीकधी वक्त्यापेक्षा जास्त बोलतात सूत्रसंचालक. सूत्रसंचालकांचा स्वतंत्र कार्यक्रम नसतो, त्यामुळं ते यातच जास्त बोलून घेतात. आणि त्यांची अवस्था भाजीतल्या कढीपत्त्यासारखी असते. कार्यक्रम झाला, चव आली की त्यांना उचलून बाजूला टाकलं जातं. परंतु आपले खूप समायोचित आणि उत्तम सूत्रसंचालक आहेत. एकंदर सभेचं हे वातावरण श्रोत्यांना माहीत नसतं. श्रोते बसावेत म्हणून त्यांना वेळोवेळी पेय दिलं जातं, काहीतरी खायला आणून दिलं जातं. आता अजून काय येतं आहे म्हणून काही जण बसून राहतात, काही जण संपले याची खात्री झाल्यावर उठून जातात. फार गमती असतात. सभा म्हणजे आता कार्तिकेला हळूहळू अनुभव येईल. एखाद्या हायस्कूलवर जर तू कार्यक्रमाला गेली तर तिथले मुख्याध्यापक तो मारीचा पुडा तुझ्यासमोर ठेवतील. पाहुणे आल्यावर तोच पुडा असतो, कारण ते बिस्किट तोंडात मावत नाही, त्याला चवही नसते. आणि पाहुणे गेले की तेच बिस्किट उचलून ते कपाटात ठेवतात. ते 3-3 वर्ष एक पुडा चालतो. म्हणजे आता तुला काय काय अनुभवायला येईल. परंतु या वयात तू इतकं छान, कारण आता अनेक पालकांना असं वाटायला लागलं आमदार साहेब की माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, कारण कोरोना येऊन गेल्यानंतर यांना फार भरून आलं की आता लोकांची सेवा आपण केली पाहिजे. खरं कारण वेगळं आहे. ते सेवा वगैरे करणं म्हटलं जातं, पण आता मोठमोठे हॉस्पिटल उभे राहायला लागल्यावर यांनाही वाटायला लागलं की मुलगा मेडिकललाच गेला पाहिजे. पण असं असताना पवार सरांनी आपल्या मुलीला राष्ट्रनीती नावाच्या चॅनलमधून जे आपल्यासमोर आणलं, ही सध्याच्या पालकांच्या डोळ्यामध्ये खूप मोठं अंजन त्यांनी घातलं आहे असं मला वाटतं. आपल्या मुलानं नेमकं काय व्हावं हे जो बरोबर ओळखतो, त्याच्यामध्ये काय गुण आहेत हे जो बरोबर ओळखतो, तो मुलगा आणि मुलगी निश्चितपणे यशस्वी होते. आपण कार्तिकी इथं जे बोललं ते ऐकलं असेल. अत्यंत सुंदर तिची ढब आहे. आता नवीन ती वक्तृत्व या क्षेत्रात उतरली आहे. अभिनय आहे, हळूहळू तो कमी होतो पुढं गेल्यानंतर, कारण प्रत्येक गोष्ट ठासून बोलण्याची सवय असते. नवीन नवीन जे छत्रपतींवर बोलतात असे काही वक्ते प्रचंड आक्रस्ताळेपणा करतात. म्हणजे आता असं तलवार असते तर त्यांनी श्रोत्यांवर वारच केले असते बुवा. म्हणजे शाहिस्ते खानाचं बोटं कापले ते असं सांगतात ना की पुढचे श्रोते घाबरून जातात बुवा. मग ते हातच खिशात घालतात की हा आपलेच बोटं कापतो की काय. मला वाटतं इतकी गरज नसते. एक वीररस इतिहासामध्ये सांगावा लागतो, परंतु अनुकरण कुणाचं करू नये. तर आता प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं अनुकरण आपण करू शकत नाही, कारण ते अतिशय शांतपणे बोलायचे, कारण त्यांच्यामध्ये तेवढी प्रतिभा होती, प्रचंड वाचन त्यांचं होतं, त्यामुळं पुढचं वाक्य त्यांना लगेच आठवायचं. इथं आपली तशी परिस्थिती नाही. त्यामुळं यामध्ये ज्याला चांगलं भाषण करायचं आहे त्यानं खूप वाचलं पाहिजे. मी साक्षीदार आहे. आमदार साहेब पहिल्यापासून आम्ही नवीन ते आमदार होण्याच्या आधीपासून आम्ही अनेक सभेमध्ये एकत्र आलेलो आहोत. सुरुवातीला ते कुणाकडून भाषण शिकले असं अजिबात नाही. आमची अनेकदा चर्चा झाली. ते म्हटले भाषण नेमकं, म्हटलं तुम्ही हे शिकू नका, तुम्हाला आपोआप येईल. आज तुम्ही जर त्यांचा सराव पाहिला की कुठेही गेल्यानंतर अचानक उठून ते कुठल्याही विषयावर बोलू शकतात. हा सरावाचा विषय आहे, कारण भाषण हा मुळात सरावाचा विषय आहे. आणि त्यांना एक अंदाज आलेला आहे. आता श्रद्धांजली व्हायची बुवा, कार्यकर्त्याला विचारायचं आई होते की वडील होते, तेव्हा की नेहमीचं वाक्य जर फेकलं की हे गेल्यामुळं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे वगैरे, तर ते घरच्यांच्या दृष्टीनं काही पोकळी वगैरे नसते. त्यांना असं वाटतं म्हातारा गेलं ते बरंच झालं बुवा. पण गंमत अशी असते की लग्नामध्ये आशीर्वाद देणं
की यांचा संसार सुखाचा हो, दुसरं आपण काय म्हणणार आहोत. नाही, कधी कधी आपलेच घरात भांडणं होतात पण म्हणावं लागतं तसं. म्हणजे आपला संसार सुखाचा होण्यासाठी कुणाच तरी आशीर्वादाची गरज असते, पण तिथं जाऊन ते म्हणावं लागतं. तर अनेक वक्त्यांवर असे प्रसंग येतात. परंतु मला आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये गोविंदराव अधिक असतील, भानुदास मुरकुटे असतील, बबनराव पाचपुते असतील, यशवंतराव गडाख असतील, बाळासाहेब विखे पाटील असतील, असे खूप उत्तम वक्ते राजकारणामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता हळूहळू स्वतः आमदार साहेब इथं आहेत म्हणून मी बोलत नाही, परंतु त्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू आहे की शांतपणे आपला मुद्दा कसा पटवून द्यायचा. नाही तर तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात असं झालं, एक कारखानदार होता म्हणजे पुढारी, आणि तो कुठेही भाषणाला बोलवला की त्यांच्या प्राध्यापकांकडून भाषण लिहून घ्यायचं. त्यांच्याकडे कॉलेज होतं आणि ते प्राध्यापक त्यांना लिहून द्यायचे, एक 9-10 पानं लिहून द्यायचे. हे गेले की ते वाचायला सुरुवात करायची. 9-10 पानं म्हणजे अर्धा 1 तास व्हायचं कधी कधी श्रोत्यांना काही समजत नसायचं. मग ते एके दिवशी त्या प्राध्यापकांना म्हटले की तू खूप लिहून देतो बुवा, 10-10 पानं म्हणजे ते खूप होतं, श्रोते कंटाळतात, कधी त्यांना कळत नाही, त्यांचं जाऊ दे, कधी मलाही कळत नाही, तर तू असं कमी लिहून देत जा, कमी. मग ते प्राध्यापक म्हटले ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी एक पाणी परिषद होती, तिथं त्या प्राध्यापकांनी भाषणाचं पॅड त्या साहेबांसमोर पकडलं, कारखान्याच्या चेअरमनसमोर, आणि त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो 1 पानं 2 पानं 25 पानं, 1.5 तास. म्हणजे श्रोते मध्ये प्रचंड टाळ्या वाजवायचे. हे चेअरमन प्रचंड संतापले की मी या प्राध्यापकांना सांगितलं होतं 1-2 पानंच लिहून दे, 25 पानं लिहून दिले. कार्यक्रम संपल्याबरोबर त्यांनी त्या प्राध्यापकाला गाठलं आणि म्हटले उद्यापासून तू मला भाषण लिहून द्यायचं नाही, तू काय ही माझी अवस्था करून टाकली, किती वेळ भाषण. तर प्राध्यापक म्हटले कसं आहे साहेब, खरं भाषण पहिल्याच पानावर होतं, बाकी साऱ्या त्याच्या झेरॉक्स होत्या. आता तुम्ही एकच पान जर 25 वेळेस वाचलं, श्रोत्यांचं सुद्धा पाठ झालं, श्रोतेसुद्धा मध्ये टाळ्या वाजवायची की आता झालं बुवा. हा विनोद आहे, परंतु हे विनोदाला सुद्धा अनेक जण बळी पडतात. काही आमचे राजकीय नेते पुन्हा तेच शब्द वापरतात भाषणामध्ये. मी आमचे एका जे मित्र आहेत राजकीय नेते, त्यांना सांगितलं की तुमच्या भाषणात एक शब्द 20-25 वेळेस येतो. ते म्हटले तोच शब्द कित्येकदा येऊन सुद्धा 5व्या वेळेस मी निवडून आलो आहे, आता तो शब्द बदलण्याचं कारण काय आहे. म्हणजे अशी गमती वेगवेगळ्या होतात. परंतु राजकीय भाषणं वेगळे, सामाजिक भाषणं वेगळे. राष्ट्रनीती जो चॅनल तू आता या ठिकाणी केला आहे, यूट्यूबची गंमत अशी असते की यूट्यूबचे लोक आता खूप असे प्रगल्भ होत चाललेले आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो लंके साहेब, माझ्याकडून आयुष्य हा शब्द घाईमध्ये आयुष्य असा 1-2 वेळेस गेला, तर मला अनेकांनी कमेंट्स टाकल्या की आधी तुमचे उच्चार सुधारा मग भाषण करा. म्हणजे इतके ते हुशार झालेत. एकदा छत्रपती शिवाजीराजेंचं मी चुकून शिवाजी असा उल्लेख केला, तर एकेरी उल्लेख का केला, आधी माफी मागा, असे सुद्धा यूट्यूबर्स आहेत. म्हणजे आपल्याला इतके ते जाणीवा प्रगल्भ आता यूट्यूबवरच्या आमच्या तरुण मुलामुलींच्या झालेल्या आहेत की त्या पद्धतीनं आपल्याला ती गोष्ट करावी लागते. म्हणून मध्ये विनोदाची पेरणी आपल्या भाषणामध्ये असावी, त्यासाठी वाचन प्रचंड असावं. शरद पवार साहेबांचं वाचन प्रचंड. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना भेटायला ज्यावेळेस आमदार जायचे त्यावेळेस ते त्यांना विचारायचे काय वाचलं, कारण स्वतः यशवंतराव चव्हाण साहेब हे स्वतः लेखक होते, चांगले उत्तम वक्ते होते. अटल बिहारी वाजपेयी उत्तम वक्ते होते. लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, हे एक चांगल्या वक्त्यांची फळी आपल्या महाराष्ट्राला लागली. इकडं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपासून अगदी राम शेवाळकर, इंदिरा गांधी उत्कृष्ट इंग्रजीमध्ये भाषण करायचे. कारण पंडित नेहरूंनी 13व्या वर्षी तुरुंगातून त्यांना जे पत्र पाठवलं त्यामध्ये उल्लेख होता की वक्तृत्व जर उत्तम असेल तर लोकांना आपल्या गोष्टी पटवून देता येतात. म्हणून इंदिरा गांधीसुद्धा अतिशय उत्तम बोलायच्या. म्हणून या पद्धतीनं आपण यांचा सगळ्यांचा आदर्श जर घेतला तर मला वाटतं या वक्तृत्वासाठी खूप वेगवेगळ्या पिढीचा अभ्यास आणि वेगळ्या दिशेनं आपण विचार केला पाहिजे. मी एकच वाक्य असं बोललो होतो, वेगळ्या पद्धतीनं विचार करा की रामदास स्वामी ज्यावेळेस मंडपात उभे होते आणि शुभमंगल सावधान असं म्हटलं आणि रामदास स्वामी पळाले, इतिहास त्यांच्या मागे पळाला. म्हणजे रामदास स्वामी झाले, पण त्या मंडपात राहिलेल्या मुलीचं काय झालं याचा कुणी विचार केला का? तिनं फाशी घेतली का तिचं दुसरं लग्न झालं याचा विचार केला का? तर एका यूट्यूबच्या एका महिलेनं मला सांगितलं होतं की तिचं पुढं लग्न झालं, तुम्हाला जर कमी ज्ञान असेल, कमी वाचन असेल तर बोलत जाऊ नका. म्हणजे तेव्हा मला कळालं की त्या मुलीचं लग्न झालं होतं.
पण निदान असं बोलल्यामुळं तरी ते कळालं. म्हणजे या गोष्टीमुळं आपलं विचार मंथनसुद्धा होतं. म्हणून आपण अनेक भाषणं ऐकले असतील. कॉम्रेड लोक जे पूर्वी होते कम्युनिस्ट, तास 2-2, 3-3 तास बोलायचे आणि सगळे श्रोते ऐकायचे. पूर्वी श्रोत्यांचं खूप अवधान असायचं, कारण मोबाईल नव्हते, जगाची चिंता नव्हती. आता वक्ता बोलताना अनेक जण मोबाईल चालतात, काय चाललं आहे, व्हॉट्सॲपवर काय झालं, फेसबुकवर काय झालं, जगाचं काय झालं. मग त्या फार प्रचंड चिंता आहे आपल्याला जगाची. आता म्हणजे रात्री आपण उठलो तरी जगाची चिंता आपल्याला असते. 12-1ला काय झालं बुवा, सगळे मेसेजेस वगैरे आपण वाचत असतो, त्यांना पाठवत असतो. हे पर्याय लंके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता पर्याय निर्माण झालेला आहे. पण आपलं भाषण रटाळ होतं याची जाणीव वक्त्याला जर झाली तर त्यानं मध्येच एखादा दाखला पेरावा, एखादं विनोदी उदाहरण मध्येच पेरावं. विनोद सांगितले आणि श्रोते हसले म्हणजे तो वक्ता विद्वान नाही असं म्हणण्याची एक पद्धत आहे. विद्वान म्हणजे कोण, 2-2 तास जो बोलतो, प्रचंड शब्द वापरतो आणि श्रोत्यांना काहीच समजत नाही, तो वक्ता म्हणजे प्रकांड वक्ता. असं शितोळे सरांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीत अनुभवलेलं आहे. गॅदरिंगला आलेले अनेक पाहुणे त्यांनी सुद्धा अनुभवलेले असतील. आणि श्रोता कुठल्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. हायस्कूलचे मुलं असतील त्यांच्यासमोर काय बोलायचं, तरुण तरुणी असतील तर त्यांना कार्तिकी फार उपदेश केलेला आवडत नाही, मग त्यांच्या पद्धतीनं बोलायचं आणि हळूहळू त्यांना उपदेश करायचा. आमच्या जुने लोकांनी सगळं पचवलेलं असतं, त्यांच्यासमोर काय बोलावं हा फार मोठा प्रश्न असतो. परंतु त्यांच्यासमोर आपणच खूप लहान आहोत, आम्ही बुद्धीनं कमी आहोत, पचल तेवढं घ्या बुवा असं सांगितलं तर ते ऐकतात. म्हणून शेवटची एक गंमत तुम्हाला सांगतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण जर तुम्ही ऐकलं, जो पूर्णपणे तो ऐकेल तो खरा श्रोता असं मी म्हणेल. 2-2.5 तास ते भाषण असतं. अनेकांना काय चाललं हे अजिबात समजत नाही आणि त्या कधी त्या अध्यक्षाला सुद्धा काय चाललं हे समजत नाही. असं झालं, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण होतं आणि बऱ्याच खुर्च्या मोकळ्या होत्या मंडपातल्या, तरी त्यांनी भाषण केलं, करावं लागतं. 3ऱ्या दिवशी मात्र लोकांनी खुर्च्या मोडल्या, मंडपात प्रचंड गर्दी, कारण पुणेकरबाईंच्या लावणीचा कार्यक्रम होता समारोपाला. मग मी त्यावेळेस असं सांगितलं होतं की जर अध्यक्षांचं भाषण ऐकायचं असेल, आता आमदार साहेबांनी सुद्धा एक साहित्य संमेलन आता मध्यंतरी भरवलं होतं, अध्यक्षांचं भाषण जर ऐकायचं असेल तर दोन्ही कार्यक्रम एकदाच ठेवले पाहिजे. म्हणजे कसं, अध्यक्ष एका बाजूला माईक घेऊन उभे आणि लावणीवाल्या बाई दुसऱ्या बाजूला उभे. मग बाईंनी लावणी सुरू करायची म्हणजे लोक बसतील, शिट्या वाजवतील, टाळ्या वाजवतील, मध्येच लावणी थांबवायची आणि अध्यक्षांचं भाषण सुरू करायचं. 5-10 मिनटं भाषण झालं की पुन्हा एक लावणी घ्यायची. तुम्हाला सांगतो असा प्रयोग पुढच्या संमेलनात सुरू झाला असं मी लिहिलं होतं. लावणीवाले बाई लावणी म्हणायचे, लोक चेकाळायचे, टोप्या उडवायचे, शिट्या वाजवायचे, मध्येच अध्यक्ष उठले की श्रोते असं आंबट चेहऱ्यानं ऐकायचे. ते बिचारं 4-5 मिनटं बोलायचं, पुन्हा लावणी सुरू व्हायची, मग लोक पुन्हा असायचे, टाळ्या वाजवायचे. पुढं असं झालं की अध्यक्षच लावणी म्हणायला लागले. आता लोकांना जर लावणी आवडते, मी भाषण कशाला करू, असं कधी श्रोत्यांच्या हवाली आम्हाला जावं लागतं, त्याला नाईलाज असतो. परंतु या सगळ्या गमती होत असताना आपण श्रोत्यांची नाळसुद्धा कार्तिकी ओळखली पाहिजे. पुढं बसलेले जे श्रोते असतात त्यांचे चेहरे पाहण्यापेक्षा मागे बसलेले श्रोते कसे आहेत त्याचा अंदाज घेतला पाहिजे, कारण पुढच्यांचा नाईलाज असतो. वक्त्यानं जर अचानक त्यांच्याकडे पाहिलं तर अरे वा छान आहे, मागचे खरे सावध असतात की पुढेही बसायला नको, काही ऐकायलाही नको. पुढच्यांनी टाळ्या वाजवल्या, आपण वाजवायच्या, काय झालं ते पुढचे आपल्याला सांगतील. म्हणून हा श्रोत्यांचा. आणि टाळ्या कशासाठी वाजतात, आपल्या वाक्याला वाजल्या की तुम्ही आता बसा म्हणून वाजल्या, असं टाळ्यांचे प्रकारसुद्धा श्रोत्यांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. मध्येच आपण श्रोत्यांचे चेहरे पाहिले पाहिजे, म्हणजे ते बोलके असतात पहा. मध्येच कसं वाजलं, मध्येच एखादा घड्याळ पाहतो की आता पुरेसं झालं, एखादा कृत्रिम जांभई देतो की आता बसा बुवा तुम्ही, हे ओळखायचं ना आपलं बसायचं. फार उपदेश करायच्या भानगडीत त्यांना पडायचंच नाही. 5-10 मिनिटच बोला, छान बोला, त्यांना आवडलं अजून जास्त बोला. परंतु राष्ट्रनीती हा विषय असा आहे, खूप गंभीर विषय आहे. सध्या राष्ट्रात जे चाललेलं आहे त्याचा अभ्यास तुला करावा लागेल. विधानसभेमध्ये जे बोललं जातं, लोकसभेत जे बोललं जातं, कालच एका राज्याचे मुख्यमंत्री स्त्रियांविषयी काय बोलले आणि बोलल्याबरोबर ते म्हटले अरे हे कसं माझ्या तोंडून निसटलं बुवा, मलाच समजलं नाही. म्हणजे असंही ते म्हणतात. आता ते लोकांनी सांगायचं तुमच्या तोंडून कसं निसटलं हे बुवा. तर हे जे सगळं चाललंय रोजचं, हे पाहायला पाहिजे आणि या चालू घडामोडीवर आपण बोलायला पाहिजे, त्याच्यावर प्रहार केले पाहिजे. आता तू तरुण व्याख्याती आहे आणि तू मुलींवर जास्त बोललं पाहिजे, कारण आम्ही बोललेलं आवडत नाही. मी जर असं बोललं ना की आजच्या मुली काय ब्लँकेट अंगावर घेऊन सुद्धा आतून चॅटिंग करतात बुवा, तर बाकीचे म्हणतील काय तुम्हाला करतो काय.
हे तू बोलली तर जास्त चांगलं, की आपल्यातलीच एक सांगते तर काहीतरी त्यात धोका असेल बुवा, नाही का? तर या गोष्टी तू हळूहळू शिकशील, बोलशील, पण यासाठी तुझं वाचन खूप वाढवणं गरजेचं आहे. बहुश्रुतता तुझ्यामध्ये पाहिजे. खूप भाषणं तू ऐक, परंतु खूप आक्रस्ताळे भाषणं ऐकू नको. म्हणजे महाराजांचा इतिहास सांगायचं म्हणजे बरोबर इतिहासाचं विद्रुपीकरण केलेलं आहे.